हॅलो अँड वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हृदयाच्या धावण्या आणि पडण्यावरून तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठंतरी चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. तर कोणत्या मंदिरामध्ये चाललो आहे ते तुम्हाला कळेलच. तर व्हिडिओ जराही स्किप न करता नक्की कंटिन्यू करा. आणि हो, आम्ही चाललो आहे कोराडी माता मंदिरमध्ये. तर कोराडी माता मंदिर हे नागपूर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. आई जगदंबा लक्ष्मीचं हे मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आहे. आणि पोचता तुम्हाला एक शाळेची ट्रिप इथे दिसेल असेल. छोटे छोटे मुलं आले आहे आणि अशा 2-3 ट्रिप्स या कोराडी मंदिराला भेट देण्यासाठी आलेल्या होत्या. तर आम्ही आतमध्ये गेलो होतो. तर आतमध्ये असे जाताना आधी सगळे आपल्याला आजूबाजूला असे दुकानं दिसतात. तर आजूबाजूला सगळे फुलांचे, देवपूजेचे किंवा रांगोळ्यांचे म्हणा, ज्वेलरी वगैरे असे भरपूर असे तुम्हाला दुकानं दिसतील. नंतर इथे आम्ही फुलं घेतले. कमळाचे फुलं तर जणू इथे काय सांगू तुम्हाला, इतके कमळाचे फुलं आहे की काय. 5 रुपयाला एक हे कमळाचं फूल. आम्ही 2 कमळाचे फुलं घेतले आणि देवी आईला मस्तपैकी हृदयाने चढवले. तर हृदयाची खूप एक्साइटमेंट होती की हे फूल मला जय जयला द्यायचं आहे. तर चला, मी कोणाच्याच हातात देणार नाही, मला जय जयला द्यायचं आहे. चल पप्पा लवकर, चलो पप्पा जल्दी जाएंगे और जय जय को हे फूल देंगे. तर इथे कुंकूचे वगैरे तुम्हाला दुकानं दिसत असेल. तर मंदिर खूप असं प्राचीन आहे आणि खूप असं जुनं मंदिर आहे. मान्यता आहे की देवी सतीचे उजवे खांदे इथे पडले होते, म्हणून हे स्थान एक पवित्र शक्तिपीठ मानले जाते. तर तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर आहे आणि किती मस्तपैकी याची सजावट सुरू आहे आणि काम सुद्धा इथे सुरूच आहे. तर आम्ही पोचलो होतो गाभाऱ्यामध्ये आणि दर्शन वगैरे घेतलं. तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, तर मी बाहेरून तुम्हाला दर्शन करवते. तुम्ही बघू शकता देवीचा चेहरा किती सुंदर, प्रसन्न आणि किती सुंदर दिसत आहे. आदिशक्तीचं रूप, मा जगदंबा, महालक्ष्मी. दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ तिथे बसून राहिलं निवांत. आणि हृदयाला भेटला होता प्रसाद. हृदयाचा प्रसाद खाणं सुरू होतं आणि तिला प्रसादातला शिरा म्हणजे ती तर कधी सोडणारच नाही आणि खूप टेस्टी लागतो. इथेच महादेवाचं एक छोटं मंदिर आहे, तिथे सुद्धा आम्ही आलो. तिथेच एका साईडला कॉर्नरवर बसून एक दादा म्युझिक सिस्टीम त्यांचं वाजवत होते. ते तुम्हाला मी दाखवलंच. खूप छान असं ते म्युझिक वाजवत होते. मान्यता अशी सुद्धा आहे की आपण इथे काही मागितलं, देवी आईला आपल्या समस्या सांगितल्या, तर त्याचे निवारण आणि आपल्याला काही पाहिजे असलं ते सुद्धा पूर्ण होतं. आणि त्याचबरोबर अशी मान्यता आहे की इथे देवी दिवसातून 3 वेळा रूपं बदलवते. म्हणजे सकाळी एका छोट्या कन्येच्या रूपात दिसते, तर दुपारी तरुणीच्या रूपात आणि संध्याकाळी एका वृद्ध मातेच्या रूपातही आपल्याला देवी दर्शन देते. अशी सुद्धा मान्यता आहे की इथे हा आहे मंदिराबाहेरचा परिसर. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा परिसर आहे. आणि इथे मनोकामना पूर्तीचे असे धागे इथूनच घेऊन इथे बांधलेले होते. ज्या भाविकांची श्रद्धा आहे त्यांनी सर्वांनी इथे धागे असे बांधलेले होते. तर आम्ही इथून खाली गेलो आणि हृदयाला खेळायचं होतं. हे हत्ती वगैरे आणि कमळाचे फुलं वगैरे एवढं सुंदर इथे डेकोरेशन होतं. नंतर आम्हाला लागली भूक. आम्ही इथे तिकीट घेतलं. 50-50 रुपये पर प्लेट इथे आपल्याला तिकीट घ्यावं लागतं. आणि एवढं सुंदर असं आपल्याला इथे जेवण मिळतं. वरण, भात, भाजी, पोळी आणि स्वीटमध्ये शिरा. खूप छान आणि इतकं टेस्टी जेवण असतं. खूप छान असं जेवण असतं. गरमागरम आपल्याला वाढतं. आणि तुम्ही बघू शकता प्रॉपर ग्लव्स वगैरे घालून त्या लेडीज
वाढणं करत आहे आणि सगळं असं स्वच्छ आहे. बाहेर इथे सगळं जे आहे काही कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि काही सगळं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. तर हा सगळा जो परिसर आहे हा मंदिराच्या मागचा परिसर आहे. इथे खूप मोठं असं रामसेतू यांनी बनवलेलं आहे. तर आम्ही जेवणं वगैरे करून निवांत असं बसलेलं होतं. हृदयासुद्धा खेळत होती आणि जेवणसुद्धा फुल झालेलं होतं. तर तिथे एक डॉगी आला आणि हृदयाला त्याचे फोटो काढायचे होते. तर हृदयाचं सुरू झालं डॉगीचे फोटो काढणं आणि तिचा फोन पडला. कारण ती एवढी घाबरत होती की खूपच. तिने एकही फोटो काढला नाही आणि तो हलला की तिचं घाबरणं सुरू होतं. नंतर तिचं सुरू झालं खेळणं आणि घरी जायचं तर नावच घेत नव्हती. इथे बसू दे, तिथे बसू दे. हे जे तुम्हाला सिंह वगैरे जे दिसत आहे सगळे आता नवीन त्यांनी आणलेले आहे. तर हे तिथेच एक शॉप होतं. तिथे सगळे होम डेकोर आणि सगळ्या देवाच्या मूर्त्या युनिक अशा प्रकारच्या इथे मूर्त्या होत्या आणि इतकं सुंदर सगळं होतं. असं वाटत होतं की सगळंच घरी घेऊन जावं. तर मी पण थोडीफार शॉपिंग केलेली आहे. तुम्हाला मी पुढे दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू करा. जास्त काही नाही घेतलं, पण ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या आम्ही घेतल्या आणि जेवढ्याही वेळा मी इथे येते काही ना काही इथून घेऊन जातेच. कारण इतक्या सुंदर वस्तू आहे. ज्या वस्तू आपल्याला सुपर मार्केटमध्ये दिसणार नाही त्या इथे दिसून येतात. मोठा परिसर आहे आणि त्या परिसरात सगळे खेळणे आणि सगळे दुकानं लागले होते. ज्वेलरी म्हणा, बँगल्स म्हणा किंवा आपल्या शृंगारच्या म्हणा, कुंकवाच्या म्हणा, फळं झाले, शिंगाडे हे सगळं इथे लागले होते. आणि रांगोळ्या तर कोराडीमध्ये रांगोळ्यांचं ते विचारूच नका. अगदी स्वस्तात मस्त इथे रांगोळ्या मिळतात आणि तुम्ही एवढे प्रकार इथे बघितले नसेल तेवढे रंग आणि रांगोळीचे प्रकार तुम्हाला कोराडीमध्ये दिसून येईल. खेळणे तर तुम्ही बघू शकता किती आहे. एखाद्या सुपर मार्केटमध्ये तुम्हाला एवढे शॉपिंगचे ऑप्शन दिसणार नाही तेवढे तुम्हाला कोराडीवरनं जाता दिसतील. हे सगळे आपले शृंगाराचे आयटम्स ते सगळे इथे दिसत होते. परत ज्वेलरी, कानातले हे सगळं घेऊन असं वाटत होतं की सगळं घेऊनच घ्यावं. पण खूप सारं कंट्रोल केलं आणि हृदयालासुद्धा आवरत पटापट तिथून काढलं. कारण हृदयासुद्धा हे घेऊन दे, ते घेऊन दे अशी करत होती. तर फायनली मी ही शॉपिंग केली आहे. एक कृष्णाचा ड्रेस माझ्या कृष्णाला आणि मस्तपैकी टोपी घेतलेली आहे आणि बरेच दिवस झाले मला छोटी अशी रई पाहिजे होती, दाल घोटणी आणि हा स्पून लोणच्यामध्ये, मिठामध्ये आपण प्लास्टिकचा चम्मच वापरू नये असं म्हटलं जातं म्हणून मी हा लाकडी घेऊन आली. आणि बरेच दिवसाची शोधत होती मी लाकडी स्पून पण काही भेटत नव्हती. सोबतच या बुगड्या मला खूप अट्रॅक्ट करत होत्या आणि खूप दिवसाची इच्छा होती की मला बुगड्या पाहिजे आहे आणि भेटतच नव्हत्या चांगल्या आणि मला ह्या आवडल्या. ही डिझाईन पण मला आवडली. येत्या संक्रांतीला नक्कीच मी या बुगड्या वेअर करेल. तर अशा पद्धतीने बस एवढीच शॉपिंग केली. ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्याच घेतल्या. तर असं होतं आदिशक्ती जगदंबेचं मंदिर आणि असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवार आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.